नमस्कार. राजीव गांधी सोशल मीडियावरती पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा आम्ही तिके सवाल घेऊन इथे हजर आहोत. आणि आज आमच्या या स्टुडिओमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजरत्न आंबेडकर यांचे प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते साहेब आलेले आहेत. त्यांचे खूप खूप स्वागत. जय जय. तर सर, आधी भारतीय बौद्ध महासभा ॲज अ प्रदेशाध्यक्ष आणि त्यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. तर तुम्हाला आता म्हणजे चळवळीकडनं राजकीय पक्ष, तर कसं वाटतंय? जबाबदारी आता कसं आहे, एक धम्म चळवळीची जबाबदारी वेगळ्या प्रकारची होती आणि राजकीय चळवळीची जबाबदारी एक वेगळ्या प्रकारची. राजकारणापेक्षा धम्म चळवळ फार अवघड आहे. धम्म चळवळीमध्ये आम्हाला फार असं चौकटीत बसून काम करावं लागते. शिलाचं पालन असन, धम्माचं आचरण असन, फार कठीण काम आहे. राजकारण तसं सोपं काम आहे. तसे आम्ही राजकीय, मुळात आमचा राजकीय पिंड आहे. राजरत्न आंबेडकर साहेब झाला, आम्ही झालं, हे मुळात राजकीय माणसं आहोत. त्याच्यामुळं राजकारणात आलो म्हणजे असं काही नवं आम्हाला नाही. आणि जसं आता मलाही माहिती आहे की भारतीय बौद्ध महासभेच्या वेळेस साहेबांना जेव्हा भेटलं होतं, तर साहेबांनी म्हटलं होतं की या देशामध्ये बाबासाहेबांच्या ज्या मातृ संघटना आहेत त्या तुम्ही चालवा. तर आता जेव्हा साहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चालवायला घेतली, तर याचं समाजामध्ये कसं वातावरण आहे, किंवा जे आधी कार्यकर्ते काही जोडलेले असतील त्यांच्यात काही नाराजीचं वातावरण आहे का, किंवा कशा प्रकारे बघताय? नाराजीच काय नाही. समाजानं राजरत्न आंबेडकर साहेबांची जी भूमिका आहे ती ठाम भूमिका आहे. त्यांनी पहिल्या ज्या दिवशी मुवमेंटमध्ये सुरुवात केली त्या दिवसापासून सांगितलं की मी माझी स्वतःची कोणतीही पार्टी, कोणतीही संघटना किंवा कोणती संस्था मी चालवणार नाही किंवा काढणार नाही. मी बाबासाहेबांनी ज्या स्थापन केलेल्या संस्था आहेत, जसे की दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आहे, समता सैनिक दल आहे, बाबासाहेबांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे, आणि बाबासाहेबांनी शैक्षणिक काम करण्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटी एक शैक्षणिक संस्था देखील स्थापन केली आहे. ह्या ज्या काही बाबासाहेबांच्या संस्था, संघटना आणि पक्ष आहेत, हेच पक्ष घेऊन मी चालवणार. आणि या भूमिकेचं समाजातून फार मोठ्या प्रमाणामध्ये आज स्वागत आहे. समाजाला जो कॉमन, जो कोणाही पॉलिटिकल पार्टीशी कनेक्ट नाही असा जो आमचा सामान्य समाज आहे, या सामान्य समाजाने राजरत्न आंबेडकर साहेबांना स्वीकारलेला आहे. त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आम्ही आज 1.5 महिना होत आहे आम्हाला या राजकीय कामाला सुरुवात करून. या 1.5 महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद आहे. आज महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्हा कमिट्या उभ्या राहिल्यात आणि तालुका स्तरावर देखील काम सुरू झालेलं आहे. सर्व स्वागत करत आहे. आता अमरावतीमध्ये येणाऱ्या 22 तारखेला एक वर्धापन दिनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. हो. तर याच्यावरती जसं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 68वा वर्धापन दिन, तर ज्याप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गटतट आहेत, त्या गटतटाला विसरून सगळेच जण आता 68वा वर्धापन दिवस मनवतात. तर आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही नेमकी कोणाची, याविषयी काय बोलू शकतो? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जसं आम्ही दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या संदर्भाने आम्ही सांगत होतो, त्यावेळेस आम्हाला लोक विचारायचे की ही कोणती भारतीय बौद्ध महासभा आहे. बरोबर. बाबासाहेबांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही स्थापन करतानाच ही त्याच्यामध्ये हे इंग्रजी नाव घेतलेलं आहे. आम्ही तेव्हा सांगायचो की बाबासाहेबांनी स्थापन केलेली देशातली एकच संघटना आहे, तीच संघटना आम्ही चालवतो. दुसरी कोणती संघटना मला माहीत नाही, धार्मिक संस्था. आज रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया ही देखील या संदर्भात लोकांचा फार मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. लोकांपर्यंत माहितीचा अभाव आहे, आम्ही असं समजतो. आणि बौद्ध लोकांच्या व्यतिरिक्त आंबेडकर चळवळीचा जो समाज आहे, आंबेडकर समाज आहे, याच्या व्यतिरिक्त जो समाज आहे तो असा समजतो की हा आंबेडकरी समाज फारच बुद्धिजीवी आहे, फारच हुशार आहे. परंतु वास्तवात आजच्या कंडिशन अशी स्थिती नाही. आमचा समाज अभ्यास कमी करते आणि IQ माहितीवर जास्त विश्वास ठेवतो. आपल्याकडे आज माहितीचा अधिकार आहे,
आम्ही जर माहिती अधिकाराचा उपयोग जर आमच्या समाजातील लोकांनी केला तर आपल्याला खरी माहिती येते. परंतु लोक म्हणतात की आरपीआयचे 50 गट आहेत, 56 गट आहेत. तुम्ही आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन माहिती मागवा तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळून येईल की रिपब्लिकन हा शब्द घेऊन स्थापन झालेल्या फक्त 12च राजकीय पार्ट्या आहेत. 56 नाही, 57 नाही, 60 नाही. आणि त्या स्वतंत्र पार्ट्या आहेत, कोणताच गट नाही देशामध्ये. आरपीआयचा एकही गट नाही. जे गट म्हणतात त्यांचं म्हणणं साफ चुकीचं आहे, खोटं आहे. या देशात असं गट आरपीआयचा आहे असं आम्ही म्हणत नाही किंवा तो गट नाहीच. आरपीआयच्या ज्या काही पार्ट्या आहेत, रिपब्लिकन नावाच्या ज्या काही पार्ट्या आहेत 12, मग त्याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाव घेऊन डॉक्टर राजेंद्र गवई साहेब एक पार्टी चालवतात, सन्माननीय रामदाजी आठवले साहेब एक पार्टी चालवतात, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे साहेब एक पार्टी चालवतात. अशा अनेक ज्या काही 12 ज्या पार्ट्या मी सांगत आहोत, हे जे लोक रिपब्लिकन हे नाव घेऊन जे पक्ष चालवतात हे गेल्या मागच्या 2019 पासून निवडणुकीला समोर जात नाही. माझ्या माहितीनुसार या रिपब्लिकन नावाच्या एकाही पक्षानं 2019 ची लोकसभा किंवा विधानसभा लढवली नाही आणि कालची लोकसभा देखील एकाही पक्षानं लढवली नाही. डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांनी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून 2024च्या लोकसभेला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांनी नंतर विड्रॉल केला. ही जी माहिती आपल्याकडे या माहितीच्या आधारावर मी सांगत आहे की रिपब्लिकन नावानं या देशात गेल्या 2 इलेक्शनमध्ये निवडणुका लढवल्या गेल्या नाहीत. म्हणजे आता ज्या काही पार्ट्या आहेत, तुम्ही जे सांगितले जे गट आहेत किंवा जे पक्ष आहेत, हे यांना मी राजकीय पक्ष म्हणायला तयार नाही आहे. जर एखादा पक्ष निवडणूक लढवत नसेल तर तो राजकीय पक्ष असू शकत नाही. राजकीय पक्षाचं ध्येय आहे की सत्तेमध्ये जाणे किंवा विरोधामध्ये बसणं. निवडणुकीच्या माध्यमातूनच लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुकीला समोर जाणं राजकीय पक्षाचं प्रथम काम आहे. तर हे जर काम करीत नसतील तर ते राजकीय पक्ष नाही, ते त्याला आपण धर्मदायाच्या संस्था म्हणून, त्याला काय आपण सामाजिक संस्था, सोशल वर्क करणाऱ्या संस्था आहेत, हे ते चालवत आहेत. आणि हे काही लोक जे आहेत बाबासाहेबांच्या पार्टीचं पक्षाचं वर्धापन दिन मोठ्या उत्साह देशात साजरा होतो असं आम्ही अलीकडच्या काळात पाहत नाही. पूर्वी होत असेल, होता अलीकडे नाही. राजरत्न नांदेडकर साहेबांनी हे पक्ष चालवायची भूमिका, राजकारणात येण्याची भूमिका घेतली आणि आता 30 सप्टेंबर 1956ला दिल्लीमध्ये बाबासाहेबांनी एक मिटिंग घेतली होती आणि त्या मिटिंगमध्ये त्यांचे जे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जे देश पातळीवरचे नेते होते त्या सर्वांना एकत्र केलं होतं आणि त्यांच्या समोर त्या बैठकीमध्ये सांगितलं बाबासाहेबांनी की आता हे शेड्यूल कास्ट फेडरेशन हा जातीसूचक एका समूहाला सूचक पक्ष आहे, त्यामुळे आपण याला बरखास्त करूयात आणि जनतेचा पक्ष, या देशात लोकशाही व्यवस्था आहे, प्रजेचं सत्ता आहे, तर आपण प्रजेचा पक्ष घेऊन येऊयात. म्हणून रिपब्लिकन ही संकल्पना बाबासाहेबांनी मांडली आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करण्याची घोषणा केली, संकल्पना मांडली. बाबासाहेबांनी स्वतः ही पार्टी स्थापन केलेली नाही. त्यामुळे जे लोक या देशात दावा करतात की बाबासाहेबांची खरी पार्टी आम्ही चालवतो, तो दावा साफ चुकीचा आहे, तो दावा साफ खोटा आहे. बाबासाहेबांनी या पार्टीचं स्वतः रजिस्ट्रेशन केलेलं नाही. 30 सप्टेंबरची घोषणा आहे ती पहा. 30 सप्टेंबर 1956, सप्टेंबर महिन्याच्या 30 तारखेला शेवटच्या दिवशी बाबासाहेबांनी पक्षाची घोषणा केलेली आहे आणि त्यानंतर लगेच ऑक्टोबर महिना लागतो सप्टेंबर नंतर आणि ऑक्टोबर महिन्यात बाबासाहेबांनी धम्मदीक्षेचा घेतलेली आहे 14 ऑक्टोबरला आणि 6 डिसेंबरला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. म्हणजे हा फार कमी कालावधी आहे. त्यामुळे बाबासाहेबांना स्वतः या पक्षाचं रजिस्ट्रेशन करता आलं नाही, परंतु त्यांनी संकल्पना मांडली, खुलं पत्र लिहिलं आणि त्या खुल्या पत्रावर आधारित, त्या संकल्पनेवर आधारित आज राजरत्न आंबेडकर साहेब हे पक्ष त्यांनी उभा करायला हाती घेतलेला आहे. आता तुम्ही ज्याप्रमाणे म्हणलं की निवडणूक आयोगांकडे जे रजिस्ट्रेशन आहे, तर 12 रिपब्लिकन पार्टीचे जे रजिस्ट्रेशन आहे त्या रिपब्लिकन पार्टीचं नाव घेऊन हे लोक पक्ष चालवतात. तर आज जी मान्यता आहे ती निवडणूक आयोगाला आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2019 नंतर या पक्षांनी कोणत्याही प्रकारची निवडणूक न लढवता सत्तेमध्ये आहेत किंवा नाही. तर माझं असं म्हणणं आहे की जर हे 12 पक्ष निवडणूक आयोगाकडे रजिस्टर असेल तर याचं कोणीतरी संस्थापक असेल, अध्यक्ष असेल, याची काही बॉडी असेल. पुन्हा एकदा राजरत्न आंबेडकर यांच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जनतेसमोर येते आहे. तर आता जनतेने कोणाची पार्टी समजावं, म्हणजे निवडणूक आयोगाकडे राजरत्न आंबेडकर साहेबांनी रजिस्ट्रेशन केलं आहे
की आधी कोणाचं रजिस्ट्रेशन आहे त्याच रजिस्ट्रेशनला आपण करतोय? कारण मी तेच स्पष्ट तुम्हाला सांगितलं आहे की माझा बाबासाहेबांचा प्रश्न हा काय आहे मी तो विचारतो की आताच नुकती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची घोषणा केली साहेबांनी आणि त्यानंतर 68वा आपण वर्धापन दिन मनवत आहे. तर आपण असं मान्य करू शकतो की आधीची जी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे जी संकल्पना बाबासाहेबांनी मांडली होती, तुम्ही म्हटलं की बाबासाहेबांनी ही पार्टी काढली नव्हती, ज्या प्रस्थापित लोकांनी काढली होती ती, तर ती आपण कोणती पकडूया असं मला बाबासाहेब आंबेडकरांनी 30 सप्टेंबर 1956 जी संकल्पना मांडली बरोबर त्या संकल्पनेवर आधारित आणि बाबासाहेबांचे फुलपत्र लिहिले त्याच्यावर आधारित हा पक्ष उभा करण्याचं राजाराम आंबेडकर साहेबांनी काम सुरू केलं आहे. त्याच्यामुळे अगोदर ज्या काही पार्ट्या स्थापन केल्या असतील त्यांनी देखील म्हणजे 1957 ला जे रजिस्ट्रेशन झालं पहिलं बाबासाहेबांच्या संकल्पना आधारित आणि त्या रजिस्ट्रेशनवर पुढं काही गट निर्माण झाले, काही नंतर नेते वेगळे झाले, त्यांनी वेगळ्या स्वतःच्या पार्ट्या स्थापन केल्या. हा नंतरचा पुढचा इतिहास आहे. ज्याप्रमाणे पहिल्यांदा पक्ष स्थापन करताना त्या काळातल्या नेत्यांनी जो विचार पुढे ठेवला होता की बाबासाहेबांच्या संकल्पनेवर आधारित आणि बाबासाहेबांच्या खुल्या पत्रावर आधारित आम्ही हा पक्ष स्थापन करत आहोत, तशाच पद्धतीने राजाराम आंबेडकर साहेबांची भूमिका आहे. बाबासाहेबांच्या खुल्या पत्रावर आधारित आणि बाबासाहेबांच्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या रिपब्लिकन संकल्पनेवर आधारित हा पक्ष राजाराम आंबेडकरांनी उभा करायला हाती घेतलेला आहे. तो स्वतंत्र पक्ष आहे, तो अगोदरच्या कोणत्याही गटाशी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. आता निवडणूक आयोगाकडे जेव्हा आपण नवीन रजिस्ट्रेशन करायला जाऊया तर जसं बाकीच्या लोकांना म्हटलं की मग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन येते. तर मग फक्त आपल्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निवडणूक आयोग तर देणार नाही रजिस्ट्रेशन, मग तिथेही कुठेतरी आपल्याला काही तडजोड करावं लागेल का? कारण मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतोय की श्रीकृष्ण उबाळे साहेबांनी हा प्रयत्न केला होता आधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बनवायचा, परंतु त्यांना सुद्धा म्हटलं की उबाळे गट तुम्हाला लावा लागेल. मग त्यांनी काय केलं की बाबासाहेबांची संकल्पना मांडायची म्हणून आंबेडकरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशा प्रकारचं नाव दिलं होतं आणि अशाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आपण बघितले. तर तुम्हाला काय वाटतं की निवडणूक आयोग आपल्याला ते काय मानायचं? ही कायदेशीर प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण होईल. तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाहायला भेटेल. उद्याच्या विधानसभेची निवडणूक जी आहे त्याच्यामध्ये डॉक्टर राजाराम आंबेडकर साहेब हा रिपब्लिकन पक्ष घेऊन मैदानात दिसतील, त्यावेळेस तुम्हाला सगळं चित्र दिसत आहे. आता माझा दुसरा असा प्रश्न आहे की आरक्षणासंदर्भात आपण येणाऱ्या 22 तारखेला एक कार्यक्रम घेतोय आरक्षण बचाव. तर याच्या अगोदरही काही पक्षांनी या सत्ताधारी जे अपोजिट साईडला बसलेले आहेत विरोधी पक्ष यांनी संविधान बचाव आणि आरक्षण बचावावरती राजकारण केलेलं आहे आणि निवडणूक जेव्हा जेव्हा जवळ येते त्यावेळेस सगळ्यांना संविधान बचाव आणि आरक्षण बचाव याच्यावरती लोक येतात. पुन्हा आपण तोच विषय घेऊन मांडतोय, तर याच्यामध्ये नवीन संकल्पना राजाराम आंबेडकर साहेब काय मांडण्याचा प्रयत्न करतात? आमचा हा विषय नवीन नाही आणि देशामध्ये ज्यावेळेस कोणीच या विषयावर बोलत नव्हतं संविधानावरती, त्यावेळेसपासून आम्ही हा विषय सुरू केला आहे. 2013 पासून आम्ही संविधान या मुद्द्यावरती काम करत आहोत. तुम्ही पाहिलं असाल राजाराम आंबेडकर साहेबांचं तुम्ही यूट्यूबला वगैरे तुम्ही सर्च करून पाहू शकता गुगलवरती. 2013 पासून संविधान हा विषय घेऊन संविधानाच्या संदर्भातले काही जे संभाव्य धोके आहेत, समर्थभारत.com नावाची RSSची एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती RSSनं स्वतःचं एक संविधान निर्माण केलं आहे. हे संविधान आम्हाला बाजूला करायचं आणि आमचं संविधान देशात लागू करायचं आहे. हे 2013 पासून आम्ही देशामध्ये जागरणाचं प्रबोधनाचं काम करत आहोत. संविधानाच्या मुद्द्यावरती काम आम्ही करत आहोत, जागृती आम्ही करत आहोत. देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. आम्ही जे काम संविधानाचा मुद्दा घेऊन केलेला आहे त्याचं बेनिफिट मात्र आम्हाला घेता येत नव्हतं, कारण आमची कोणती राजकीय पार्टी नव्हती. आम्ही सगळं सोशल वर्क करायचो, धार्मिक काम करायचो, त्यामुळे आमच्याकडे कोणती पार्टी नव्हती. आणि याचं बेनिफिट ह्या ज्या पार्ट्या आहेत प्रस्तावित पक्षातल्या म्हणजे काँग्रेस असन राष्ट्रवादी असन हे त्याचं बेनिफिट घ्यायचे, कारण RSS समर्थ भारतवरती नवीन संविधान तयार केलं आणि त्याचं संविधान लागू करायचं. RSSला 2025ला 100 वर्ष पूर्ण होतात आणि त्यावेळेस ते भारतातलं संविधान बाजूला करून त्यांचं संविधान लागू करतील, मनुष्य राज्य लागू करतील
अशा प्रकारचं जागरण प्रबोधन समाजात मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि RSSचा जो अजेंडा आहे तो उघडा पडलेला आहे. त्याच्यामुळं या सकारात्मक जी मुवमेंट आहे या मुवमेंटचा फायदा प्रस्थापित असलेल्या काँग्रेसने घेतलेला आहे. काँग्रेसने तो मुद्दा उचलला. कालचं 24चं इलेक्शन जे आहे लोकसभेचं त्याच मुद्द्यावर झालं आणि त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळालं, सफलता मिळाली. जे काँग्रेस खतम झाली होती, संपली होती, 12 शिल्लक नव्हती, महाराष्ट्रात एक सीट ज्या काँग्रेसची होती ते काँग्रेस आज जे महाविकास आघाडीतला जो घटक पक्ष आहे ते सगळ्यात जास्त जागा काँग्रेसकडे आहे महाराष्ट्रात विचार केला तर, आणि देशात देखील चांगलं त्यांना सीट मिळालेली आहे. त्याच्यामुळं आमच्या मुद्द्याचा फायदा ते लोक घेत आहेत. हा मुद्दा आमचा नवीन नाही. आरक्षणाचा मुद्दा जो आहे, संविधानाचा मुद्दा जो आहे, संविधान बचाव आणि आरक्षण हक्क परिषद असं त्याचं टायटल आहे या कार्यक्रमाचं. संविधान बचाव, संविधानाचा मुद्दा आहे. संविधान बचाव म्हणजे आता तुम्ही पाहिलं असाल संविधानातलं 370 कलम काढलं. आज मागच्या 2014 ते 19 आणि 19 ते 24 या एवढ्या कालावधीमध्ये बीजेपीकडे स्पष्ट बहुमत आहे. आता देखील त्यांच्याकडे बहुमत आहे. या बहुमताच्या जोरावरती संसदेमध्ये कायदा पास करून त्यांनी 370 जे कलम आहे काश्मीरला विशेष दर्जा देणार ते काढून टाकलं. तर आमच्या विद्वान लोकांचं असं म्हणणं आलं की 370 मध्ये आमच्या हिताची कोणतीच गोष्ट नाही, त्याच्यामुळे आमचं त्यात नुकसान किंवा फायदा काही नाही. त्यामुळे ते कलम असल काय नसल काय आम्हाला काय फरक पडत नाही. परंतु आमचं म्हणणं असं आहे की ती संविधानातलं 370 कलम काढण्याची प्रक्रिया झालेली आहे. म्हणजे उद्या संविधानातलं कोणतंही कलम या बहुमताच्या आधारावरती भारतीय जनता पार्टी काढू शकते, एखाद्या दुरुस्ती करू शकते, अशी त्यांच्याकडे मेजॉरिटी आहे. ते करू शकतं, काही करू शकतं. हा संविधानावरचा धोका आहे, फार मोठा धोका आहे आणि याच्यावरती काँग्रेस फोकस करत नाही. संविधान बचाव फक्त काँग्रेस पुस्तक घेते एक संविधानाचं आणि ते पुस्तक घेऊन शोबाजी चालू आहे. राहुल गांधी देशभरात पुस्तक घेऊन फिरले, संसदेने घेऊन फिरले, परंतु आज सुप्रीम कोर्टच्या निकालानंतर राहुल गांधी त्याच्यावरती एक शब्द बोलायला तयार नाही किंवा काँग्रेसचा कोणता नेता बोलायला तयार नाही. एवढंच नाही की आम्ही आमच्या समाजातून निवडून दिलेले जे लोक आहेत ते देखील बोलायला तयार नाहीत. आज आपण इकडे अमरावतीला आहोत. अमरावतीचे या अमरावती लोकसभेचे जे सदस्य आहेत बळवंतरावजी वानखेडे साहेब, हे संसदेमध्ये जाऊन या आमचं जे अनुसूचित जातीचं मध्ये आरक्षण आहे यावर एक शब्द बोलले नाही. ठीक आहे, संसदेत बोलले नाही, मला तुमचा पक्ष बोलू देत नसत, तुम्हाला बाहेरून बोलला काही अडचण नाही. बाहेर देखील ते सभागृहाच्या बोलत नाहीत. मुंबईला आमच्या वर्षाताई गायकवाड आहे. वर्षाताई गायकवाड ह्या ओपन जागेवर निवडून गेल्या, परंतु ते बौद्ध समाजाच्या आहेत, त्या बौद्ध आहेत. आणि त्यांनी ज्या दिवशी आम्ही 21 तारखेला कालच्या भारत बंद केला, भारत बंद पूर्ण देशातले लोक आमचे सहभागी होते, त्यावेळेस वर्षाताई गायकवाड मुंबईमध्ये त्याच दिवशी काँग्रेस पक्षाची न्याययात्रा काढत होत्या आणि त्यांना अटक झाली. आम्हाला असं वाटलं अटक झाल्यानंतर की त्यांनी आमच्या भारत बंदमध्ये सहभाग झाल्यामुळे अटक झाली काय, परंतु त्यांना अटक ही काँग्रेसच्या न्याययात्रेत सहभाग झाल्या म्हणून अटक झाली होती आणि तिथं जोरजोराने त्या बोलत होत्या. म्हणजे ज्या दिवशी समाज आमचा हा रस्त्यावरती उतरून न्याय मागत असताना आमच्या समाजातले काँग्रेसचे नेते हे काँग्रेस पक्षाचं काम करत होते, समाजाच्या सोबत नव्हते. हा मुद्दा आहे. म्हणून काँग्रेस आमचं डेलिगेशन, आमचं प्रतिनिधित्व करू शकत नाही. काँग्रेसमधले नेते जे आमच्या समाजाचे आहेत ते देखील आमचं डेलिगेशन करू शकत नाहीत, प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. म्हणून राजरत्न आंबेडकर साहेबांनी स्टँड घेतला आहे की संविधान वाचवायचं असेल त्याला आम्हीच पाहिजे. काँग्रेस संविधान वाचवू शकत नाही किंवा दुसरा कोणताही पक्ष वाचवू शकत नाही. संविधान वाचवायचं जर असेल तर आम्हाला यावं लागेल. इथं आता लाठीकाठीची लढाई लढता येत नाही. देशात लोकशाही व्यवस्था आहे, आम्हाला संसदेमध्ये जाऊन ती लढाई लढावं लागेल. जर संविधान वाचवायचं असेल तर संसदेत आम्ही असलो पाहिजेत, सभागृहात आम्ही असलो पाहिजेत. संविधान बदलायचं असेल तरी सभागृहात पाहिजेत आणि वाचवायचं असेल तरी सभागृहात आम्ही पाहिजेत. तरच आम्ही संविधानाची सुरक्षा करू शकतो. अशी भूमिका असल्यामुळे आम्ही हा मुद्दा घेऊन गेल्या 2013 पासून हे काम करत आहोत. हा नवा मुद्दा नाही. अमरावतीमध्ये उद्या 22 तारखेला 22 सप्टेंबर रोजी राजरत्न आंबेडकर साहेबांच्या मुख्य मार्गदर्शनामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली संविधान बचाव आणि आरक्षण हक्क परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि मोठा प्रतिसाद आम्ही प्रचार यंत्रणेने उतरलेला आहोत. गावखेड्यामध्ये जाऊन लोकांमध्ये जाऊन भूमिका समजून सांगत आहोत. लोक प्रतिसाद देत आहेत. आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता राजकारणाच्या मुद्द्यावरती तर राजकारणाचं आरक्षण आणि संविधान हे तापलेलं वातावरण आहे आणि तुम्ही स्वतः आता बोलले की काँग्रेसने याला कॅश केलं. त्यावेळेस महाविकास आघाडी होती. तर आता तुमची येणाऱ्या राजकारणामध्ये जे विधानसभा निवडणुका होणार आहेत तर यामध्ये
राजरत्न आंबेडकर यांच्या पार्टीची म्हणजे आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची काय भूमिका असेल? म्हणजे तुम्ही युतीमध्ये जाल की वैचारिक पक्षांना सोबत घ्याल की अलग स्वतःचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्याच बॅनरवरती निवडणूक लढा? वास्तव असं आहे की आम्ही आमच्या ताकदीवरती सत्तेमध्ये जाऊ शकत नाही. हे अनेक 70 वर्षाचा आमचा अनुभव आहे. आज तारखेमध्ये आंबेडकरी समाजाची अशी धारणा आहे की आम्ही आमच्या ताकदीवरती एकट्या समूहाच्या ताकदीवरती सत्तेत जाऊ शकत नाहीत, म्हणून आम्हाला एखादा मित्र बनणं गरजेचं आहे. समाज लोक माणसाची भावना 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आम्ही पाहिली, निवडणुकीत पाहिली. आणि आमचा समाजाचं म्हणणं आहे की जर आम्ही महाविकास आघाडीसोबत जर युती करून लढलो तर आम्हाला सत्तेमध्ये जाता येईल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नावानं अनेक लोक पक्ष चालवतात, परंतु त्यांना आजपर्यंत निवडणूक लढवून सत्तेत जाता आलं नाही. कारण ते एखाद्या पक्षाकडे एखाद्या विचाराकडे जात असताना ते कशाच प्रकारचं बोलणी न करता मला स्वतःला काय मिळतं एवढा मुद्दा घेऊन ते निवडणुकीला समोर जातात आणि युत्या आघाड्या करतात. परंतु आमचा तसा कोणताही अजेंडा नाही. आम्ही महाविकास आघाडीसोबत जाऊन ही निवडणूक लढवून सत्तेत जाण्यासाठीचा विचार ठेवलेला आहे. तशा बैठका आमच्या सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यासोबत बैठका सुरू आहेत. ही भूमिका आम्ही यासाठी घेतलेली आहे की आम्हाला आमच्या समाजाचं मत हे कुजवायचं नाही. आमच्या समाजाचं मत आणि आमचे साधनं याची नासाडी आम्हाला करायची नाही. या मताच्या आधारावरती आम्हाला सत्तेमध्ये जाताना पाहिजे. आमच्या समूहाचं मत आणि आमच्या मित्राचं मत असं करून आम्ही किमान यावेळेस या महाराष्ट्र विधानसभेत आम्हाला खातं उघडता आलं पाहिजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नावानं. ही भूमिका घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. पण आताच थोड्या वेळ पहिले आपण बोलताना असं म्हटलं की सत्तेत जे गेलेले आहेत महाविकास आघाडीचे काँग्रेस, ज्यांना संविधानाच्या या मुद्द्यावरती खूप भरघोस यश प्राप्त झालं आणि त्याचे जे बळवंत वानकडे या अमरावतीचे खासदार आहेत ते संसदेत बोलत नाही. वर्षाताई गायकवाड त्यांना काँग्रेस यात्रा करत असताना अटक झाली. आमचं प्रतिनिधित्व ते करत नव्हते. पुन्हा त्याच महाविकास आघाडी सोबत युती करणे योग्य राहील का? म्हणजे कारण आपण कसं आहे की आज आपण बघितलं की बुवा त्यांच्यामुळेच आपल्याला यश भेटत नाही आणि पुन्हा त्यांच्यासोबत युती करणं आपल्या लोक भावनेचा आधार करून आपण युतीच्या बैठका सुरू केल्या. त्याचा अर्थ आम्ही युती केलेली नाही आजच. आणि राजकारणामध्ये कोणतीच गोष्ट निश्चित नसते. जोपर्यंत निवडणुका जाहीर होत नाहीत आणि उमेदवारी अर्ज फायनल होत नाहीत तोपर्यंत हे काही निश्चिततेला मानता येत नाही. हा मार्ग सुरू असताना आम्ही महाराष्ट्रामध्ये जे आज मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला आहे, जरांगे पाटलांनी भूमिका घेतली आहे. जर आम्हाला आरक्षण भेटलं नाही तर आम्ही मागच्या निवडणुकीला लोकसभेला पाडायची भूमिका घेतली होती, परंतु यावेळेस आम्ही लढायची भूमिका घेऊ. जर त्यांनी तशी भूमिका घेतली तर जरांगे पाटील आणि राजरत्न आंबेडकर साहेब असे चित्र तुम्हाला येणाऱ्या काळात पाहायला भेटेल. आता आरक्षणाच्या वरती हे जे 22 तारखेला कार्यक्रम आहे त्याबद्दल अमरावतीच्या जनतेला तुम्ही काय निरोप देऊ इच्छिता आणि काय आव्हान देऊ इच्छिता? मी या माध्यमातून अमरावतीच्या जनतेला हेच आवाहन करणार आहे. केवळ अमरावतीचाच नाही, ह्या पूर्ण विदर्भातल्याच हा विभागीय स्तरावरचा कार्यक्रम आहे. त्यामुळे या पूर्ण विदर्भातल्या अकोला जिल्हा असन, वाशिम जिल्हा असन, यवतमाळ जिल्हा असन, बुलढाणा असन आणि अमरावतीतल्या पूर्ण या अमरावती भागातल्या जिल्ह्यातल्या सर्वच आंबेडकर जनतेला आवाहन करणार आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून या अमरावती भागातला हा पहिला कार्यक्रम आहे जो संविधान बचाव आणि आरक्षण हक्क परिषद हे टायटल घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. बाबासाहेबांची जी पक्ष आहे त्या पक्षाचा वर्धापन दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. त्यामुळे हा कार्यक्रम आमचा सर्व समाजाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे सर्व समाजानं या कार्यक्रमात सहभागी व्हावं. आपण किमान बाबासाहेबांच्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी एकत्र यायला काहीच हरकत नाही. निवडणूक अजून पुढे आहे, निवडणुका लागलेल्या नाहीत, परंतु सर्व समाजातल्या घटकांना, सर्वच संघटना, पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, समाजातल्या सामान्य घटकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशा प्रकारे मी आवाहन करतो. हा कार्यक्रम जरी राजकीय पक्षाचा असला तरी तो बाबासाहेबांच्या पक्षाचा कार्यक्रम आहे. हे काय कोण्या दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम नाही. या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी झाला पाहिजे अशा प्रकारचं मी सर्वांना आवाहन करतो. तर हे होते प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते साहेब. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी आणि पुन्हा एक आग आंबेडकरी
जनतेमध्ये पेटवण्यासाठी राजरत्न आंबेडकर तयार आहेत, त्यांचे साथी सगळे तयार आहेत. तर आमच्या चॅनलमार्फत तुम्हा सर्वांना जनतेला आव्हान आहे की येणाऱ्या 22 तारखेला संत ज्ञानेश्वर सभागृह येथे राजरत्न आंबेडकरांची आरक्षण बचाव या मुद्द्यावरती चर्चा होणार आहे. ते आपले विचार मांडणार आहेत. तर तुम्ही हे विचार ऐकण्यासाठी आणि त्यांचं वर्धापन दिन मनवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने तिथे उपस्थित राहा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. साहेब, तुम्ही आमच्या चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. जय. अधिक